नमस्कार. सोवळे या विषयावर सखोल माहिती देणारा एक लेख वाचला. मला खूप आवडला म्हणून तो मी वाचून दाखवते. सर्व वेद व्याता गुरुजनांना वंदन करून सोवळे या विषयावर लेख देत आहे. संप्रांत काळात नित्यव्यवहारात व धर्मकृत्यात शौच आणि सुचिरभूतपणा कसा असावा याबद्दल शास्त्रकारांनी काय म्हटले आहे ते नीट पाहूया. बरेचदा मन शुद्ध असलं किंवा भावना शुद्ध असले की झालं, सोवळं काय करायचं आहे अशी विचारणा होते. मी शुद्ध मनाने सर्व करतो, मग हे सोवळ्याचे नियम मी का पाळावेत हा प्रश्न विचारला जातो. याचं नीट समर्पक उत्तर वाचावे. आपण ते पाळावेत किंवा नाही हे पूर्णपणे तुमचा हक्क आहे, ठरवायचं आहे. आपण नातेवाईकांकडे वाढदिवसाच्या निमित्ताने भोजनाकरता गेलात, पान वाढले, तेवढ्यात यजमानांना लघुशंका किंवा शौचासाठी जावं लागलं, ते हातपाय न धुता तसेच बाहेर आले व आपणास भोजन वाढू लागले तर आपल्याला चालेल का? त्यांचे शुद्ध मन आहे, भावनाही शुद्ध आहेत, मग ते अन्न तुम्ही आनंदाने ग्रहण कराल का? विचारांती ठरवणे. आपली मोतीबिंदूची किंवा एखादी छोटी मोठी शस्त्रक्रिया होणार आहे, डॉक्टर बाहेरून आले आणि तसेच तुमच्या उपचार करणार असतील, निर्जंतुक कपडे आणि उपकरणं न वापरता, त्यांची भावना चांगली आहे, मन शुद्ध आहे, विरोध न करता तुम्ही शस्त्रक्रिया करून घेणार का? नीट विचार करा आणि मनाशी ठरवा. स्वयंपाक चांगला झाला आहे, हेतू हा की तुम्ही पोटभर जेवावं, चांगल्या मनाने केलेलं आहे, पण जेवताना घासागणिक केस यायला लागला, काही नको ते यायला लागला तर काय कराल हा प्रश्न स्वतः करताय. शास्त्रकारांनी 3 प्रकारच्या शुद्धी आजीवन आचरण करायला सांगितलेलं आहे. पहिली शुद्धी म्हणजे अन्नशुद्धी, दुसरी द्रव्यशुद्धी, तिसरी चित्तशुद्धी. या तिन्ही फार महत्त्वाच्या आहे. याला शौच म्हटलं जातं. अन्नशुद्धी याबाबत सुलभता आहे. स्नान करून ताज्या पाण्याचा वापर करून केस बांधून मुक्त केशावर्ज्या, अन्नपूर्णेचे स्मरण करून चिडचिड न करता मी बनवलेल्या अन्नाचा आस्वाद प्रत्यक्ष भगवंत वायुरूपाने घेणार आहे आणि ते पवित्र अन्न माझ्या घरची माणसं ग्रहण करणार आहेत हा भाव तयार होऊन ते अन्न सात्विक होते आणि पचते. त्याचा परिणाम आपल्या जीवनावर चांगला होतो. पशुपक्ष्यांना यातला एक भाग देणार आहे. घोगरास काकबली हा विचार करून धुतवस्त्र आणि धुतलेले कपडे घालून जो स्वयंपाक करतो त्याला सात्विक आणि शुद्ध असे गणले जाते. जे अन्न आपण ग्रहण करतो त्याच अन्नापासून आपल्या शरीरात रक्त आणि शरीराचे पोषण होते. बुद्धी, चित्त या गोष्टींवर त्या अन्नाचा परिणाम होतो. जसे अन्न तसे मन बनते. मग जसा विचार करतो तसे आपले जीवन घडते. सतत हॉटेलचे तेलकट तिखट अन्न खाणारे हे चिडचिडे बनतात आणि त्यामुळे तब्येतही बिघडते. कारण जी व्यक्ती अन्न तयार करत असते ती आजारी असू शकते किंवा काम करून थकलेली असू शकते, संतापी, द्वेषी, मत्सरी, गुंड प्रवृत्तीची असू शकते. तेच अन्न पहाटे उठून स्नान करून देवाची पूजा साधना करून महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाक करताना अन्नपूर्णेचा मंत्र म्हणून देवाचे नामस्मरण करत केलेले अन्न हा प्रसाद असतो. शुद्ध सात्विक अन्न तयार होते आणि ते अन्न आपल्याला पचते, चांगली तब्येत राहते आणि त्यामुळे मन प्रसन्न असते. दुसरं द्रव्यशुद्धी. आपण पैसा कोणत्या मार्गाने मिळवते हे देखील फार महत्त्वाचे आहे. लाचखोरी, लूट, चोरी वगैरे अयोग्य मार्गाने मिळवलेले धन हे घराण्याचा नाश करते. चोरी करून मिळालेल्या पैशाने देवाला पंचपक्वान्न वाढली तर भगवंत ते स्वीकारणार नाही. उलट मेहनत आणि श्रम करून मिळवलेल्या
वरण भाताचा नैवेद्य, भाजी भाकरीचा नैवेद्य भगवंत प्रेमाने स्वीकारतील. अयोग्य मार्गाने मिळवलेल्या संपत्तीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. पुढची पिढी विकृत, अपंग, रोगी जन्मलेली अनेक उदाहरणं समोर आहेत. मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायात ज्ञान, तप, अग्नी, आहार, मृत्तिका, मन, जल, सारवण, वायू, कर्म, सूर्य व काल या गोष्टी प्रत्येक प्राण्याच्या शुद्धीची साधने आहेत असे सांगितले. ते कसे ते लगेच स्पष्ट करतो, म्हणजे शंका उरणार नाही. धान्य हे सूर्यप्रकाशाने शुद्ध होते. आजही आपण उन्हाळ्यात धान्याला ऊन लावून ठेवतो, त्यामुळे कीड लागत नाही. घामाने मलिन झालेली गात्रे पाण्याने शुद्ध होतात. हातपाय धुतले, स्नान केलं की फ्रेश वाटते, त्यालाच शुद्धी म्हटले जाते. सोने, रुपे ही अग्नी व पाण्याने शुद्ध होतात. सोनार दागिने बनवताना आधी आगीत घालतो, मग पाण्याचा वापर करतो, धातू शुद्ध होतो. तांब्य, कांस्य वगैरे धातू पात्र क्षार आणि आंबट पदार्थाने स्वच्छ होतात, म्हणजे आमसूल, चिंच वगैरे. ह्या पद्धतीने सत्य भाषणाने मन शुद्ध होते. ब्रह्मज्ञान हे बुद्धी शुद्ध करते. माता भगिनी ह्या प्रत्येक महिन्यास रजस्वला झाल्यानंतर आपसूक शुद्ध होतात. मलिन झालेली वस्त्रे धुवून शुद्ध होतात. आपण साबण, कंपन्या आणि डॉक्टरांनी हातपाय स्वच्छ धुवा हे सांगितले तर ऐकतो, पण आईबाबांनी हातपाय धुवून मंदिरात जा असे म्हटलं की विज्ञानवाद आठवतो. तांब्याच्या भांड्यांना आमसूल किंवा चिंच, लिंबू लावून स्वच्छ करा हे शास्त्रवचन सांगणारे वेडे ठरवतो. लिंबाची शक्ती असलेले साबण मात्र अभिमानाने मिरवतो. केस बांधून स्वयंपाक करा असे शास्त्रकार सांगतात, ते वेडे. पण कुक, शेफ वगैरे डोक्यावर टोपी घाला हे सांगतात, ते मात्र लगेच पटते. हेतू एकच आहे, स्वयंपाकात केस येऊ नयेत. तसेच पूजेला बसताना स्वच्छ वस्त्र सांगितले आहेत. सोवळे, उपरणे, धोतर असं. धूत कपडे म्हणजे धुतलेले स्वच्छ व शुभ्र असे वस्त्र. रेशीम वस्त्रात जंतू संसर्ग होत नाही, हा एक भाग आहे. रेशमी वस्त्रात विद्युत शक्ती निर्माण होण्याची क्षमता असते, म्हणून त्यामुळे वाईट ओरा किंवा शक्ती आपल्याला चिकटत नाही. शिवाय भारत हा उष्णकटिबंधातील देश आहे, त्यामुळे घाम जास्त येतो. कोट, पॅन्ट, टाय, सूट वगैरेचा वापर केला असता त्वचा विकार होतात. आपल्याकडे सुती वस्त्र वापरतात, कारण सुती वस्त्रात घाम निपटला जातो. लंडनमध्ये किंवा युरोपात भरपूर थंडी, पाणी सदैव गोठलेले, त्यामुळे शौचालयात पेपरचा वापर करतात. आपल्याकडे तसं नाही आहे. युरोपात रोज स्नान करणे म्हणजे वातावरणाला अनुसरून कठीण, म्हणून न आंघोळ करता शरीराला दुर्गंध येऊ नये म्हणून ते परफ्यूम वापरतात. वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष्य म्हणून आखाती देशात मुसलमान दर शुक्रवारी स्नान करतात. याला आपण कसलाच विचार न करत केवळ मी पुरोगामी आहे, विज्ञानवादी आहे असे सांगत बऱ्याच गोष्टी अकारण स्वीकारतो. ह्या सर्व गोष्टी शरीर शुद्धीत सोवळ्यात मोडतात. चित्तशुद्धी. तिसरं आपलं, ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी शुद्ध अंतःकरणाने यमनियम पाळून सत्य बोलणे, सदाचार, सद्वर्तन याची सांगड घालून जे तप केले जाते त्याचे चित्त शुद्ध होते. शास्त्रकारांना मार्केटिंग जमत नव्हते, त्यामुळे ते प्रतिगामी ठरले. उदाहरणार्थ, हळद आणि चंदन लावा, त्याने त्वचा शुद्ध होते हे सांगणारे वेडे ठरले. व टर्मरिक क्रीम व सँडल सोपचे कौतुक करणारे
लाखोने पैसे कमवतात. शुद्धता ही आचरणाची गोष्ट आहे, आचरणात आणण्याची गोष्ट आहे. हरिओम. लेखकाने आपलं नाव नाही घातलेलं आहे, पण मला पटला, मनापासून आवडला म्हणून मी हा वाचून दाखवला. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.